इयत्ता 5वी ते 8वी या वर्गांसाठी दप्तर विरहित शाळा या मुख्य संकल्पनेवर आधारित आजच्या या पावसाळी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित या शाळेचे मुख्याध्यापक माननीय शिवाडे सर, संस्थेच्या बोरिवली आणि खारघर युनिटचे अधीक्षक श्री विराज संके, आज आपल्यामध्ये आवर्जून उपस्थित असलेले आपल्या संस्थेच्या आर्यभट हायस्कूल मधील कला शिक्षक श्री अमित परब, त्यांचे विद्यार्थी व सहकारी मयूर सुपेकर, या ठिकाणी उपस्थित या शाळेतील सर्व सहकारी शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहताना मला विशेष आनंद होत आहे। या सर्व बालगोपाळांमध्ये, विद्यार्थी मित्रांमध्ये उपस्थित राहताना मलाही माझे शाळेचे दिवस आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये पहिले आपले गुरु म्हणजे आपली आई, नंतर वडील, मग आपले गुरुजी। मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, राष्ट्रदेवो भव आणि आपल्या संस्थेचे माजी सचिव व महासंचालक, प्रौढ शिक्षण तज्ञ आदरणीय सर डॉक्टर मोहसिन भुसावी सर नेहमी म्हणायचे की विद्यार्थी देवो भव। आपली गोखले एज्युकेशन सोसायटी 106 वर्षाची गौरवशाली परंपरा असलेली ही संस्था आहे आणि आपली नामदार गोपाळकृष्ण गोखले हायस्कूल ही शाळा, ही शाळा सुद्धा हिरक महोत्सवी वाटचाली कडे जात आहे। 1965 साली स्थापन झालेली ही शाळा आहे आणि 2024 चालू आहे। जवळजवळ 59 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि हिरक महोत्सवाकडे आपल्या शाळेची वाटचाल सुरू आहे। आपल्या संस्थेचं ब्रीदच हे आहे, ज्ञान प्राप्तीस्तु भक्तितः, ज्ञान प्राप्ती करणं, ज्ञान मिळवणं, हीच खऱ्या अर्थानं भक्ती आहे। आणि आपल्या गोसावी सरांनी या आपल्या संस्थेला 2 नवे मंत्र दिलेले आहेत की विद्यार्थी देवो भव आणि अबोव सेल्फ अँड अबोव पर्सन। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शाळेमधील जो शिक्षणाचा जो काळ आहे तो फार महत्वाचा आणि आपल्या जीवनाला, आपल्या व्यक्तिमत्वाला एक परिपूर्णतेचा स्पर्श करणारा किंवा परिपूर्णतेचा आकार देणारा असा हा काळ आहे। कारण आत्ताच विवेकदादांनी सुरुवातीला सांगितलंय की शिक्षणामधून आपल्याला सर्वांगीण विकास आपल्याला साधायचा आहे। शिक्षणाची जी अनेक उद्दिष्ट आहेत तर त्यामध्ये आपल्या व्यक्तिमत्वाचा परिपूर्ण सर्वांगीण विकास झाला पाहिजे, आपल्या चारित्र्याचा विकास झाला पाहिजे आणि आपण देशाचे उत्तम नागरिक झालो पाहिजे। ही शिक्षणाची खऱ्या अर्थानं एक वैशिष्ट्य आहे किंवा उद्दिष्ट आहे। शिक्षणामधून शारीरिक विकास तर आवश्यकच आहे, कारण सुदृढ शरीर, निरोगी शरीर हे आपल्याला कमवायचं आहे, आपल्याला मिळवायचं आहे, आपल्याला घडवायचं आहे। आपला मानसिक विकास, आपल्या मनाचं संतुलन आपल्याला टिकवता आलं पाहिजे, ठेवता आलं पाहिजे, आपल्या मानसिक शक्ती आपल्याला वाढवता आली पाहिजे। भावनिक विकास, आपल्या भावना ज्या आहेत त्या भावनांवरती आपल्याला नियंत्रण ठेवता आलं पाहिजे, इतरांच्या भावनांचा आदर करता आला पाहिजे, आपल्या भावना आपल्याला योग्यरित्या योग्य ठिकाणी आपल्याला व्यक्त करता आल्या पाहिजे। सामाजिक विकास, आपण समाजाचा एक घटक आहोत। आपण सर्व नागरिक शास्त्रामध्ये शिकलेला आहात की मनुष्य हा समाजशील प्राणी आहे, समाजाशिवाय तो जगू शकत नाही, तो एकटा राहू शकत नाही, त्याला इतरांबरोबर व्यक्त व्हावं, इतरांबरोबर बोलावं, आपले विचार व्यक्त करावे, त्यांच्याबरोबर हितगुज करावं, गप्पा माराव्यात असं वाटत असतं। त्यामुळे समाजाचा एक घटक म्हणजे मनुष्य असतो आणि मनुष्य हा समाजशील प्राणी आहे। त्यामुळे आपल्याला इतरांबरोबर चांगले सलोख्याचे मैत्रीपूर्ण संबंध जोडता आले पाहिजे, आपल्याला मित्र मिळवता आले पाहिजे, मित्र करता आले पाहिजे, आपल्याला मैत्री ही दीर्घकाळपर्यंत आपल्याला ती टिकवता आली पाहिजे। त्यामुळे सामाजिक विकास, आज जगाला जर कसली गरज असेल तर नैतिक विकासाची जास्त गरज आहे। कारण
अनेक वेळा वर्तमानपत्रामधून दूरदर्शनवरून आपण ज्या बातम्या ऐकतो त्यामुळे मन खिन्न होतं, विषमता होतं की नीतिमत्तेची घसरण होत असतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतं. पण आपल्याला आपली भारतीय संस्कृती ही खूप श्रेष्ठ संस्कृती आहे. 10,000 वर्षाचा गौरवशाली इतिहास ज्या देशाला आहे तो देश म्हणजे आपला भारत देश आहे. आणि आपल्या भारतानं जगाला मानसिक शांती, मूल्याधिष्ठित जीवन आणि कौटुंबिकता याची एक अनमोल अशी देणगी जगाला दिलेली आहे. त्यामुळे जगामध्ये भारतीय अध्यात्मासाठी, भारतीय तत्वज्ञानासाठी, भारतातील मूल्यांसाठी, भारतातील नैतिकतेसाठी भारतीय संस्कृती ही जगाच्या पातळीवर गौरवली जाते, ओळखली जाते. आणि विवेकानंदांनी 1893 मध्ये शिकागोला ज्या सर्वधर्म परिषदेमध्ये त्यांनी आपल्या भारतीय संस्कृतीची आणि भारतीय अध्यात्माची पताका ही जागतिक पातळीवर फडकवण्याचं अलौकिक कार्य केलेलं आहे. हे आपण सगळ्यांनी ऐकलेलं असेल, आपल्या सगळ्यांना ते माहिती असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, खरं म्हणजे आपण शाळेमध्ये येतो ते शिकण्यासाठी येतो, नवीन गोष्टी आत्मसात करण्यासाठी येतो, चांगल्या सवयी आपल्या अंगी बांधवण्यासाठी येत असतो आणि आपलं व्यक्तिमत्व फुलवण्यासाठी आपण येत असतो. आपण शिक्षकांना खूप चांगल्या प्रकारे ऐकत असतो, त्यांनी सांगितलेलं आचरण करत असतो आणि त्याच्यातून खऱ्या अर्थानं आपलं व्यक्तिमत्व हे फुलत असतं, घडत असतं. आणि हे असं घडवत आपल्याला ते परिपूर्ण करायचं आहे आणि आपल्याला सर्वांगीण विकास साध्य करायचा आहे, त्याला परिपूर्णतेचा आकार आपल्याला द्यायचा आहे. मित्रांनो, आपल्यामध्ये उद्याचा भारत आहे आणि आजच्या शिक्षणातून उद्याचा उज्ज्वल असा भारत घडतो आहे. आणि मला खूप आनंद वाटला की आपली ही शाळा नामदार गोपाळकृष्ण गोखले हायस्कूल एक उत्तम अशी संकल्पना घेऊन हे पावसाळी शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. दप्तर दिवस ही शाळा म्हणजे 2 दिवस दप्तर आपल्याला काही नकोय, आपल्याला वही नको, आपल्याला पुस्तक नको. तर या 2 दिवसामध्ये काय करायचं, तर या 2 दिवसामध्ये आपल्यामध्ये जे काही सुप्त गुण आहेत, आपल्या ज्या काही आवडी निवडी आहेत, आपले जे काही छंद आहेत, तर ते आपल्याला शोधायचे आहेत. विविध स्पर्धा आहेत, विविध उपक्रम आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला सहभागी व्हायचं आहे. आणि आपल्यातल्या ज्या काही कला आहे, आपल्यातल्या ज्या काही आवडीनिवडी आहेत, आपले जे काही छंद आहेत, तर ते आपल्याला व्यक्त करायचे आहेत, ते आपल्याला समाजापुढे आणायचे आहेत. याच्यासाठी मला असं वाटतं की हे 2 दिवसाचं शिबिर 28 आणि 29 जून ह्या शिबिराचं आयोजन हे त्यासाठी केलेलं आहे. म्हणजे आपल्याला शाळेमध्ये वर्गामध्ये 4 भिंतीचा जो वर्ग आहे त्यामध्ये आपण ज्ञान हे ग्रहण करतच असतो, पण त्या 4 भिंतीच्या पलीकडे जाऊन आपल्याला अभ्यासक्रमा व्यतिरिक्त आपल्यातल्या ज्या काही आवडीनिवडी आहेत, क्षमता आहे, छंद आहे आणि जे काही कलागुण आहेत, ते कलागुण आपल्याला समाजापुढे आणायचे आहे. त्याचा आपल्याला आविष्कार, त्याचा आपल्याला प्रकटीकरण करायचं आहे, त्याचा आपल्याला विकास करायचा आहे आणि आपल्याला आपलं परिपूर्ण व्यक्तिमत्व घडवायचं आहे. केवळ अभ्यासामध्ये हुशार होऊन ही तर गरजच आहे, अभ्यास केलाच पाहिजे, कारण अभ्यासाशिवाय काहीही शक्य नाही. पुन्हा तरी ते अभ्यास, पुन्हा आपण जे करतो त्यालाच खऱ्या अर्थाने आपण अभ्यास असं म्हणत असतो. वाचन आहे, लेखन आहे, मनन आहे, चिंतन आहे, संभाषण आहे, याच्याशिवाय आपल्याला पर्यायच नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे, वाचाल तर वाचा. त्यामुळे आपल्याला अधिकाधिक पुस्तकं ही वाचलीच पाहिजेत. आपल्याला अभ्यासाची तर पुस्तकं वाचलीच पाहिजेत, पण आपल्याला सामान्य ज्ञानाची पुस्तकंही आपण वाचली पाहिजेत. आपण जास्तीत जास्त ज्ञान हे ग्रहण केलं पाहिजे. आणि त्याचबरोबर केवळ ज्ञानावर फोकस करून, ज्ञानावर लक्ष केंद्रित करून आपल्याला चालणार नाही. ज्ञानावर लक्ष केंद्रित करायचंच आहे, ज्ञान हे मिळवायचंच आहे, पण त्याच्याबरोबर इतर अनेक जे काही घटक आहेत तर त्याच्यावरही आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे आणि त्याचाही विकास आपल्याला करायचा आहे. आपले माजी सचिव डॉक्टर भोसंगी सर नेहमी म्हणायचे की प्रत्येक विद्यार्थी हा प्रथम श्रेणीचा विद्यार्थी आहे. प्रथम श्रेणी म्हणजे फर्स्ट क्लास. एव्हरी स्टुडंट इज अ फर्स्ट क्लास स्टुडंट. पण तो फर्स्ट क्लास म्हणजे केवळ अभ्यासामध्येच पाहिजे का, तर तसं नाहीये. एखादा विद्यार्थी अभ्यासामध्ये 80% गुण मिळवेल,
तर एखादा विद्यार्थी उत्तम गायक असेल, एखादा विद्यार्थी उत्तम गाणं म्हणेल, एखादा विद्यार्थी उत्तम गायक होऊ शकतो, एखादा विद्यार्थी उत्तम चित्र काढू शकतो, एखादा विद्यार्थी उत्तम पेंटिंग करू शकतो, एखादा विद्यार्थी उत्तम शिल्पकला, हस्तकला याच्यामध्ये निपुण असेल, तो ते कार्य खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. म्हणून आपल्याला व्यक्त व्हायचं आहे आणि आपल्याला व्यक्त होण्यासाठी हे पावसाळी शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आणि ते व्यक्त केवळ व्हायचंच नाही, तर ज्या गोष्टीचा आपल्याला शोध लागतो, एखादा विद्यार्थी उत्तम कविता करतो, एखादा उत्तम लेखन करतो, एखादा उत्तम बोलतो, आणि असं उत्तम बोलण्यामधूनच उद्याचे शिवाजीराव भोसले, उद्याचे प्राचार्य राम शिवाळकर त्याच्यामधून ते घडणार आहे. त्यामुळे आपल्यामध्ये जे काही क्षमता आहे किंवा आपल्यातले जे काही गुण आहेत तर ते आपण शोधले पाहिजे, आपण शोधायचे आहे. आपण शिक्षकांचं मार्गदर्शन घ्यायचं आहे. शिक्षकांच्या मदतीनं, त्यांच्या मार्गदर्शनानं आपल्यामध्ये काय उत्तम आहे त्याचा आपण शोध घ्यायचा आहे. आणि ते एकदा शोधलं की त्याला आपल्याला कसं विकसित करता येईल, त्याचं आपल्याला उन्नयन कसं करता येईल आणि ते उत्तम रीतीने ते विकसित करून आपल्याला समाजापुढे कसं आणता येईल त्याचा आपण वेध घेतला पाहिजे आणि त्याचा आपण शोध घेतला पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि त्यासाठी या वयामध्ये 5वी ते 8वीचा वयोगट हा खूप महत्वाचा असा वयोगट आहे. आणि तुम्ही असं मनाशी उत्तम रीतीने ठरवलं की हळूहळू हळूहळू तुमच्या ज्या काही कला आहे, तुमच्या ज्या काही क्षमता आहे, आवडीनिवडी आहे किंवा तुमचे जे गुण आहेत ते हळूहळू हळूहळू विकसित होत जातील. आणि एक दिवस याच विद्यार्थ्यांमधून उद्याचा एक उत्तम असा चित्रकार घडू शकेल, उत्तम असा शिल्पकार घडू शकेल, गायक घडू शकेल, एखादा उत्तम वक्ता घडू शकेल, लेखक, उत्तम कवी याच्यामधून घडणार आहे. पण त्याची पायाभरणी ही आपण या वयातून केली पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी चांगल्या प्रकारे प्रयत्न करूया आणि निश्चितपणे आपण आपलं उत्तम असं व्यक्तिमत्व घडवूया. आजचा खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी आणि मला माझे काही विचार, मनोगत या ठिकाणी व्यक्त करण्याची, आपल्या समोर व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांना धन्यवाद देतो. आणि निश्चितपणे आपली शाळा, आपली गोखले एज्युकेशन सोसायटी ही अभिनव अशा उपक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. कारण आपण वर्गामध्ये केवळ शिक्षण देणं, अध्ययन आणि अध्यापन म्हणजे शिकवणं आणि शिकणं हा एकूण शिक्षण प्रक्रियेमधला एक भाग आहे, पण एकमेव भाग नाही. पण त्याच्या पलीकडे अनेक सहशालेय, अभ्यासेतर असे अनेक उपक्रम असतात आणि खऱ्या अर्थानं हे सहशालेय आणि अभ्यासेतर उपक्रमच आपल्याला खऱ्या अर्थानं परिपूर्ण करत असतात. आणि त्या दृष्टिकोनातून खूप चांगला शिवाले सरांनी आणि संकेत सरांनी पुढाकार घेतला आणि हा एक चांगला देखणा असा कार्यक्रम आज या ठिकाणी घडवून आणलेला आहे. त्याबद्दल आपण टाळ्या वाजवून त्यांना आपण धन्यवाद दिले पाहिजे. आणि निश्चितपणे आजच्या या उपक्रमासाठी, आपल्या या पावसाळी शिबिरासाठी मी आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी विराम. धन्यवाद. स्केचेस तुम्ही बघितले, कुठल्या कुठल्या कशा स्केचेस केलेल्या, कोकण पट्ट्याला जे लोक राहतात ना त्याच्यात एक जमात होती आदिवासी लोकांची. ठीक आहे, तर आदिवासी लोकांची जमात होती, त्या जमातीचं नाव होतं वारली. ठीक आहे, तर ते लोक काय करायचे, उत्सवाचा जो सण असायचा ते लोक आहेत ना भिंती रंगवायचे, त्यांच्या भिंती बेलूने सरवायचे आणि रंगवायचे.
त्याच्यामध्ये काय व्हायचं, ते लोक त्यांचे जीवनशैली, राहणीमान, उत्सव, नाच गाणी ह्या सगळ्या गोष्टी ते लोक पेंटिंगद्वारे त्या भिंतींवर दाखवायचे. सर्कल पण करा, अँगल चेंज नाही करायचा. 45 डिग्री अँगल असला पाहिजे तुमचा. कळलं? क्रॉस राईट साईडला वरती जाताना, लेफ्ट साईडला वरती जाताना अँगल पाहिजे.
आम्रपल्ली है।
चालली आहे